कोलाजन जर मी घेतलं तर मी खूप छान दिसेन का, किंवा माझ्या चेहऱ्यावरती ग्लो येईल का, किंवा मी खूप जास्त तरुण दिसेन का, तर थांबा, आत्ता थांबा, असा काही विचार करू नका. हे सगळं मिथ आहे. जसं की कोलाजन हे आपल्या शरीरातलाच भाग आहे. स्किनचं म्हणजे एक आता तुम्हाला दाखवलं तर मी माझी लाँग व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीनच शो करेन की कसं एक्झॅक्टली आपली स्किन असते आणि कोलाजन कसं आपल्याला टाईट पकडून ठेवतं आपल्या स्किनला. एक प्रोटीनचा भाग असतो तो, जो आता आपल्या बघा जेवढी आता आपली स्किन आहे ना 25 to 30 एजवाल्यांची, त्यांची स्किन थोडीशी चालली आपली कोलाजन कमी करण्याकडे, तर थोडेसे रिंकल वगैरे यायला सुरू होतात. बट आफ्टर 30 एज कोलाजन प्रोड्यूस खूप कमी प्रमाणात होतं, त्यामुळे मग रिंकल्स वगैरे सुरू होतात आणि मग एजिंग झाली असं म्हणतात ना. म्हणून रेटिनॉल वगैरेसुद्धा आफ्टर 30 यूज करायचं. त्याच्या आधी शक्यतो रेटिनॉल वापरायचं नसतं, बिकॉज ते सुद्धा रेटिनॉलसुद्धा एक अँटी एजिंगचं काम करतं आणि कोलाजन पावडरसुद्धा तुमची या स्किनला टाईट करण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे कोलाजन आपलं प्रोटीन प्रोड्यूस करण्यासाठी थोडंसं हेल्प करतं. त्याच्यासाठी तुम्ही नॅचरल सोर्ससुद्धा वापरू शकता. सो नॅचरल सोर्समध्ये तुम्हाला अंडे, एग, फिश वगैरे सगळ्या गोष्टी, चिकन वगैरे हे खाऊ शकता तुम्ही. आणि अवॉइड करा UV रेपासून जरासा बचाव करायचा. स्ट्रेस घेणं थोडंसं कमी करायचं. चहा, कॉफी ह्या सगळ्या गोष्टी, थोडंसं साखर खाणं कमी करायचं. त्याच्याने सुद्धा आपलं प्रोटीन व्यवस्थित राहतं आणि कोलाजन नीट राहतं. आणि जर तुम्हाला याची फुल डिटेल हवी असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी व्हिडिओ पोस्ट केली आहे, तुम्ही बघू शकता. सो चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या डेली ब्लॉगसोबत मी माझे फार्मा टिप्ससुद्धा शेअर करते. ॲज अ फार्मसी मी माझं नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. जेही माझं स्वतःचं नॉलेज आणि माझं एक्स्ट्रा नॉलेज मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते.